सुरुवात करूया टॉप 50 ने राज्यभरातील विविध बातम्यांचा, अगदी तुमच्या जिल्ह्यातील गावातील बातम्यांचा वेगवान आढावा। अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीचं सीसीटीव्ही समोर आलंय। मध्यरात्री 2:33 आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। या हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांची 10 पथकं रवाना झाली। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी FIR मधून मोठा खुलासा झालेला आहे। हल्लेखोरानं सैफकडे 1 कोटी रुपये मागितल्याचा उल्लेख FIR मध्ये। सैफचा मुलगा जहांगीरची नर्स इलियामाचा जबाब पोलिसांनी नोंदवला होता आणि त्यातून ही माहिती समोर आली आहे। अभिनेता सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केलाय। प्राणघातक शस्त्रांसह दरोडा, घरात बेकायदेशीरपणे घुसणं तसंच रात्रीच्या वेळी घरफोडी करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय। लीलावती रुग्णालयातील न्यूरोसर्जन नितीन डांगे यांनी सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे। मणका पूर्ववत करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली। त्याच्या डाव्या हाताला 2 खोल जखमा आहेत। त्याच्या मानेला सुद्धा 1 जखम होती, त्यावरती प्लास्टिक सर्जरी केली आहे। आता त्याची प्रकृती बरी असून त्याच्यावरती धोका टळलाय। मध्यरात्री चाकू हल्ला झाल्यानंतर रक्तबंबाळ सैफ अली खानला रिक्षानं रुग्णालयात नेल्याची माहिती समोर येते। मोठा मुलगा इब्राहिम अली खान यानेच कारनं नव्हे तर रिक्षातून सैफ अलीला सर्वात आधी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं। दरम्यान आपल्या वडिलांना पाहण्यासाठी सारा अली खान सुद्धा इब्राहिम सोबत रुग्णालयात पोहोचली होती। सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्यानंतर व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती आलेला आहे। या व्हिडिओमध्ये करीना कपूर इमारतीच्या आवारात चिंताग्रस्त दिसतेय। आपल्या मोलकरणीसोबत ती संवादही साधतेय। सैफवरती झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूर खान सकाळी 4:30 वाजता लीलावतीमध्ये पोहोचली। सैफवरील हल्ल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे। हल्ल्याबाबत गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। तर मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य नाही असंही फडणवीस म्हणाले। सैफवरील हल्ला प्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सैफ अली खानवरील हल्ला खरं म्हणजे मोदींना धक्का आहे, कारण काही दिवसांपूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेला होता आणि पंतप्रधानांनी त्याच्या कुटुंबाबरोबर 1 तास घालवला होता। त्यानंतर सैफवरती हल्ला झाला असं राऊत म्हणाले। सैफ अली खान याच्यावरती झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। मुलाचं नाव तैमूर ठेवल्यापासून अनेक वर्ष त्याला टार्गेट केलं जात होतं। ते पाहता धार्मिक कट्टरवादियांकडून हा हल्ला करण्यात आलेला का अशा दिशेनं सुद्धा तपास करावा असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। सैफवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री ममता कुलकर्णीचीही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। अशा प्रकारच्या घटना देशात सर्वत्र घडतायत आणि म्हणून सुरक्षा वाढवण्याची गरज असल्याचं ती म्हणाली आहे। सैफ अली खानच्या घरात घुसलेला चोर नक्कीच चोर होता का की हल्लेखोर होता? नेमका त्याचा उद्देश काय होता असा सवाल ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी केलाय। दिवस रात्र सुरक्षा तरीही इमारतीच्या 12व्या मजल्यावरती चोर येतोच कसा असा सवालही रजा मुराद यांनी उपस्थित केलाय। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाव न घेता लॉरेन्स बिश्नोईवरती निशाणा साधलाय। गुजरातच्या तुरुंगात बसलेला एक गुंड निर्भयपणे गुन्हे करतोय आणि त्याला संरक्षण दिलं जातंय अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे। बीकेसीत 17 ते 19 जानेवारी 3 दिवसीय मालमत्ता प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। त्यामुळे मुंबईकरांना एकाच ठिकाणी घर खरेदीसाठीचे पर्याय उपलब्ध असणार आहेत। जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 32वं मालमत्ता प्रदर्शनाचं उद्घाटन महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई पोलीस आयुक्त फणसाळकर यांच्या हस्ते होईल। पनवेल तालुक्यात 113 शाळांत RT 2500 जागा उपलब्ध आहेत। 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत निकष पात्र शाळांची संख्या 3 वाढली आहे।
आरटीच्या प्रवेशाच्या जागा सुद्धा 389 ने वाढल्या आहेत। पालकांनी आरटी मोफत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र काढण्याची तयारी सुरू केली आहे। गेल्या काही महिन्यांत समुद्री वादळं, अवकाळी पाऊस यामुळे मच्छीमारांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागलाय। त्यातच दक्षिणेकडील खराब वाऱ्यांच्या तीव्रतेमुळे समुद्रातील मच्छीमारी सुद्धा ठप्प झाली आहे आणि या संकटामुळे मच्छीमारांवरती उपासमारीची वेळ आली आहे। पुणे शहरातील गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुलाबी रिक्षा खरेदी करण्यास अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। राज्य सरकारने नुकतीच पिंक ई रिक्षा ही योजना लागू केली आहे। त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून केली जाणार आहे। सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यावरील नॉमिनी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत। या अंतर्गत एक गुंतवणूकदार आता त्याच्या डीमॅट खात्यात किंवा म्युच्युअल फंड फोलिओमध्ये जास्तीत जास्त 10 व्यक्तींना नॉमिनी बनवू शकतो। हा नवा नियम 1 मार्च 2025 पासून लागू होणार आहे। इस्रोनं अवकाशात स्पेडेक्स मिशन यशस्वी करून दाखवलंय। भविष्याच्या दृष्टीनं ही खूप महत्त्वाची स्पेस टेक्नॉलॉजी आहे। इस्रोनं पहिल्यांदा पृथ्वीच्या कक्षेत 2 उपग्रह यशस्वीरित्या स्थापित केलेत। भारत अशी कामगिरी करणारा अमेरिका, रशिया, चीननंतर चौथा देश ठरलाय। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मोहिमेअंतर्गत अंतराळामध्ये 2 उपग्रहांची यशस्वी डॉकिंग चाचणी करत एक नवा इतिहास रचलाय। या पार्श्वभूमीवरतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून इस्रोचं अभिनंदनही केलंय। पुण्याच्या चाकण शिक्रापूर रस्त्यावरती भीषण अपघात झालाय। एका कंटेनरनं 10 ते 15 गाड्यांना चिरडलंय। या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे, तर कंटेनर चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील केएमटी बसवरती दगडफेक करणाऱ्या 3 दारुड्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर परिसरात चालत्या बसवरती यांनी दगडफेक केली होती, तर दगडफेकीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती आणि त्या फुटेजच्याच आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आरोपींची धिंडही काढण्यात आली आहे। खारघरमध्ये वाहनांवरती 2 अज्ञातांनी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला। यामध्ये एक कार पूर्ण जळून खाक झाली आहे आणि याच प्रकरणी 2 अज्ञातांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। नाशिकमध्ये बसमधून एक माणूस पायाने रिक्षाला धक्का देतोय। सिटी लिंकच्या बसच्या पुढच्या दरवाजावरती एक माणूस बाहेरच्या दिशेने उभा आहे। तो डाव्या पायाने बसला पुढे असलेल्या रिक्षाला धक्का देतोय आणि यावरून ती रिक्षा बंद पडली असावी आणि बसमधील माणूस रिक्षावाल्याला मदत करत असावा असा अंदाज बांधला जातोय। गाझामध्ये 15 महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम करारावरती सहमती झाली आहे। त्यामुळेच आता युद्ध संपण्याची शक्यता आहे। आणि यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात, जानेवारीचा जो हफ्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा आता येणार आहे त्याबद्दलची माहिती आली आहे। 26 जानेवारीपासून हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। जानेवारीचा हप्ता 1500 रुपयांचा असणार आहे, तर हप्ता वाढवण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा तटकरेंनी दिली। जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे, डीबीटी आहे, ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल। यानंतर सुरुवात करायची आहे राजकीय बातम्यांच्या वेगवान आढाव्याला, परंतु त्याआधी एक नजर महाकुंभाच्या बातम्यांवरती।
महाकुंभमेळ्यात साधूंनी खोट्या बाबाचा पर्दाफाश केलाय। साधू असल्याप्रमाणेच हा बाबा आखाड्यात भगवं वस्त्र परिधान करून बसला होता। डोक्याला भस्म लावून साधना करत असतानाचा काही साधूंना त्याच्यावरती संशय आला आणि याची झडती घेतली। त्यावेळी हा साधू खोटा असल्याचा बनाव उघड झाला। कुंभमेळ्यात डिजिटल बाबा दाखल झालाय। त्याच्याकडे मोबाईल, ट्रायपॉड, लॅपटॉप इत्यादी स्वतःची हायटेक संवादाची साधनं आहेत। तो महाकुंभ परिसरात फिरतोय आणि लोकांना सनातन आणि कुंभमेळ्याचा महिमा सांगतोय। कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांना ते पाहता आणि ऐकता यावं म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्याचे थेट प्रक्षेपणही करतोय। संगीतकार शंकर महादेवनचा गाण्याचा कार्यक्रम प्रयागराजमधील कुंभमेळ्यात आयोजित करण्यात आला। मी भाग्यवान आहे की देवाच्या कृपेने मला महाकुंभात सहभागी होण्याची संधी मिळाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा आहे। कृष्णा आंधळेचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेत। नाशिक पोलिसांकडून आता कृष्णाचा शोध सुरू आहे। वाल्मिक कराडच्या तपासात नवनवीन खुलासे होत आहेत। एसआयटीनं वाल्मिक कराडचे 3 मोबाईल जप्त केलेत आणि यामधील काही सिम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या सिम कार्डवरून निवडणुकीच्या काळात काही लोकांना फोन करण्यात आले होते असा संशय सुद्धा एसआयटीच्या अधिकाऱ्यांना आहे। वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। ऊस तोडणी यंत्र मालक शेतकऱ्यांना वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी सुमारे 11 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आलाय। शेतकरी आणि वाल्मिक कराडच्या संवादाचा व्हिडिओही समोर आलाय। वाल्मिक कराडनं हार्वेस्टर ऊस तोडणी अनुदानात मोठा घोटाळा केल्याचा आरोप होतोय। या घोटाळ्याचं आता बारामती कनेक्शन उघड झालंय। बारामती तालुक्यातील रामचंद्र भोसलेंनी कराडकडे 8 लाख रुपये दिल्याचा आरोप केलाय। या संदर्भात त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेटही घेतली। वाल्मिक कराडला मकोका लावल्यानंतर धनंजय मुंडे हे परळीत दाखल झाले। आज मुंडेंनी बैद्यनाथाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर कराड प्रकरणी मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। कृषी प्रतिष्ठान कार्यक्रमानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्रित जेवण केलं। प्रतिष्ठानच्या इन्क्युबेशन सेंटर मान्यवरांसाठी भोजनाचं आयोजन तिथे करण्यात आलं होतं। तत्पूर्वी सकाळी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पवार काका पुतळा एकत्र दिसले होते। मात्र दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही। बारामतीच्या याच कार्यक्रमात आणखी एक वेगळं चित्रही पाहायला मिळालं। नणंद आणि भाऊजाई एकमेकांच्या शेजारी बसलेल्या दिसल्या। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकांच्या शेजारी बसल्या होत्या। लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकमेकांच्या विरोधात लढल्या होत्या। गंगेत स्नान केल्यानं त्वचा रोग होतो या आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं स्पष्टीकरण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय। त्यांनी चंद्रपुरात आयोजित वातावरण बदलावरील परिषदेत हे वक्तव्य केलं होतं। शिवसेना मंत्र्यांची मंत्री परिषदेची बैठक पार पडली आहे। या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिलेत। आठवड्यातून एकदा बाळासाहेब भवन इथे जनता दरबार घेण्याचे आदेश सुद्धा एकनाथ शिंदेंनी सगळ्या मंत्र्यांना दिलेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फेरबदल होणार आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील कार्यकारिणी तसंच पदांमध्ये बदल होणार आहेत। 18 आणि 19 जानेवारीला राष्ट्रवादीचं शिर्डीत शिबिर होणार आहे। याच शिबिरात राष्ट्रवादीच्या बदलांवरती शिक्कामोर्तब होणार। महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्चपासून सुरू होईल आणि 10 मार्चला नवीन अर्थसंकल्प सादर करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। आगामी आर्थिक वर्षामध्ये महायुती सरकार कोणत्या नवीन योजना आणणार आणि खर्च काढणार याचा लेखाजोखा 10 मार्चला मांडला जाईल। नागपूर अत्याचार घटनेवरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती निशाणा साधलाय। नागपूर मुख्यमंत्र्यांचं गाव आहे आणि त्याच नागपुरात 100 महिलांवरती अत्याचार होईपर्यंत पोलीस काय करत होते असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय।
आणि यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी देण्यात आलेली आहे. केंद्रीय कॅबिनेटनं 8व्या वेतन आयोगाला ग्रीन सिग्नल दिलाय आणि म्हणून केंद्रासहच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच वाढ होणार आहे. यामुळे निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा फायदा होईल. माननीय प्रधानमंत्री जी ने केंद्र सरकार के सभी कर्मचारियों के लिए 8th सेंट्रल पे कमीशन को मंजूरी दे दी है. 8th सेंट्रल पे कमीशन आप सब जानते हैं 1947 से अब तक 7 पे कमीशन्स हुए हैं. आणि यानंतर आता 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा. बेटिंग ॲप प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आतापर्यंत 344 कोटी रुपयांच्या मालमत्तेवरती टाच आणली आहे. IPL प्रसारणासहच फेअर प्ले ॲपवरती 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सुद्धा सट्टेबाजी केल्याचा आरोप आहे आणि याच प्रकरणी ईडीचा अधिकचा तपास सुरू आहे. प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांसहच म्हाडा गृह प्रकल्प योजनेतील बांधकामांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास मुंबई मंडळानं सुरुवात केली आहे. 3 महिन्यात 477 बांधकामांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत, तर 33 बांधकामं बंद आहेत. पुण्यात 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वाहतूक विभाग, पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेत असणाऱ्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढलेल्या आदेशात म्हटलंय. जालन्यात गोंदी इथे गोदावरी नदीपात्रातून वाळूचा उपसा करण्यात येत होता. या ठिकाणी महसूल विभागाच्या पथकानं कारवाई करत 100 ब्रास वाळू जप्त केली आहे. तसंच उपसा करणाऱ्या 15 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय.